जेव्हा जग गाढ झोपेत असतं, अंमळनेरच्या मंगळग्रह मंदिरात एक पवित्र यात्रा सुरू होते. इथे कुठलीही गोष्ट देवाच्या आशीर्वादाशिवाय सुरू होत नाही. ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. ओम शांति शांति शांति. अन्नपूर्णा माता की जय, मंगलदानी की जय. ओम नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्नाकरी निर्धूत. पहिला शब्द प्रार्थनेचा असतो. पहिलं काम भगवंताला शरण जाण्याचं. मंगळग्रह मंदिर हे केवळ एक मंदिर नाही. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक गोष्ट मिळते, जी फक्त आत्म्याला जाणवते. ती म्हणजे महाप्रसाद. महाप्रसादाची परंपरा साधारणतः 2003 पासून सुरू झाली आहे. पूर्ण प्रसाद म्हणून शुद्ध गावरानी तुपातील दालबाटी, गावरानी तुपातील गुळाची जिलबी, मटकीची उसळ, जिरा राईस अशा पद्धतीचा महाप्रसाद हल्ली संस्थेतर्फे सर्व भाविकांना, पर्यटकांना दिला जातो. 2003 पासून सुरू झालेली ही परंपरा आज हजारो भाविकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. हे स्वयंपाकघर नाही, हे एक यज्ञकुंड आहे. इथे प्रत्येक पदार्थ श्रद्धेने शिजतो, प्रत्येक घास प्रेमाने तयार होतो. मी गेल्या मागील 2 वर्षापासून महाप्रसादात काम बघतो. महाप्रसाद बनवताना जो आनंद असतो तो खूपच वेगळा आहे. माझ्यासाठी मी तर हेच परमेश्वरासाठी प्रार्थना करतो की मला जी सेवा भेटलेली मंगळ देवतांची महाप्रसाद बनवण्याची, की ते माझ्या भाग्यातच होतं. सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे महाप्रसादाचं पावित्र्य टिकवणं, त्यात चव जी आहे तिचा दर्जा दिवसेंदिवस वाढता ठेवणं, लोकांच्या पसंतीला ते उतरलं पाहिजे. भाविकांचं मन आणि पोट दोन्ही तृप्त झाले पाहिजेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही. सर्व प्रकारचा किराणा जो आहे तो अतिशय अव्वल दर्जाचा असतो. आमचे सर्व पदार्थ जे आहेत ते एक तर शेंगदाणा तेलामध्ये किंवा गावरानी तुपात बनतात. इतकंच नाही तर प्रसादालयामध्ये तुम्हाला कुठेही ॲल्युमिनियमचं भांडं सापडणार नाही. सर्व प्रकारचा महाप्रसाद हा फूड ग्रेड स्टील किंवा पितळेच्या भांड्यांमध्येच तयार होतो. सर्वांच्या डोक्यावर टोपी असते, तोंडाला मास्क असतो आणि हाताला हातमोजे असतात. हायजिनिकनेस हा या प्रसादाचा आत्मा असतो आणि त्याला आम्ही पुरेपूर मेंटेन करतो. या मंदिराचे स्वयंपाकी फक्त अन्न शिजवत नाहीत, ते एक अनुभव जगतात, जो शब्दात सांगणं कठीण आहे. महाप्रसाद बनवणाऱ्यांमध्ये मी एकमेव व्यक्ती असा आहे की मला मंगळ देवतेच्या सगळं पूजेचा मान मला मिळाला. जी पूजा केली मी, पंचामृत अभिषेक जो पहाटे 5ला असतो, त्या पूजेमध्ये स्वतःचे माझ्या हाताने म्हणजे विथ फॅमिली जो अभिषेक केला आम्ही, त्यामध्ये गुरुजींनी मला अभिषेकसाठी दूध दिलं होतं बादलीवरून आणि औक्षण करायला लावलं. मग आम्ही सहज असं अक्षदांनी औक्षण केलं. पहिले भगवंतांचं औक्षण केल्यानंतर मग पंचामृतचा अभिषेक केला. मग भगवंतांच्या ओठाच्या खाली एक तांदळाचा दाणा लागला होता अक्षदेचा. ते पूर्ण बादलीभर दूध संपल्यानंतर सुद्धा तो दाणा निघाला नाही. म्हणजे तो एक माझा अनुभव होता की मी जो मनापासून महाप्रसाद बनवतो की भगवंतांना तो प्रसाद आवडला. हा एक माझा अनुभव होता. श्रद्धा आणि भक्ती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा स्वयंपाकाचा प्रत्येक घास प्रसाद बनतो. हजारो भाविकांना मिळण्यापूर्वी पहिला हक्क आहे तो मंगळ भगवानाचा. नैवेद्य. महाप्रसाद म्हणजे
परमेश्वराचा तो एक आशीर्वाद असतो. महाप्रसाद घेतल्यानंतर ती फक्त पोटाची तृप्ती होत नाही, ती मनाची देखील तृप्ती होते, ती भावनेची तृप्ती होते. आणि जेव्हा एखादा भाविक प्रसाद घेतो त्यावेळेला त्याला असं वाटतं की आता मी भरून पावलोय. एक वेगळी तृप्ती असते. खूप मोठ्या हॉटेलमध्ये जेवल्यानंतर देखील त्याला जे समाधान लाभत नाही ते त्याला महाप्रसाद घेतल्यानंतर लाभतं. इतकी त्या महाप्रसादाची ख्याती आणि लौकिक आहे. भूक नाही जात पण तृप्ती भेटते. शरीर नाही तृप्त होत तर आत्मा होतो. त्यांच्या तृप्तीचा ढेकर हा थेट आमच्या अंतर्मनापर्यंत भिडतो. म्हणजे ज्याला आपण आपल्या कर्तव्य कृतीचा जो आनंद असतो तो त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य पाहून, त्यांच्या चेहऱ्यावरची तृप्ती पाहून आमच्या चेहऱ्यावरही आनंद आणि तृप्ती येते. आणि जे भाविक येतात, भाविक जेवण करून महाप्रसाद खाऊन इतके तृप्त होता की खूपच आम्हाला खूपच आवडला बाबा महाप्रसाद. इथे एक नियम आहे जो शब्दात नाही, आत्म्यात आहे. अन्न उष्ट पारायचं नाही, कारण इथे जे शिजतं ते केवळ जेवण नाही, ते पवित्र प्रसाद आहे. महाप्रसाद ही सेवा म्हणून ज्या वेळेला आपण सुरू केली त्या दिवसापासून ते आज तागायत आणि भविष्यात देखील एक बाब या ठिकाणी कायमस्वरूपी राहील. ते म्हणजे आम्ही सुरुवातीपासून सर्वांना सांगतो, जितकी भूक असेल तितकंच घ्या. एकदा नाही 4 वेळेला घ्या, परंतु अन्न उष्ट पाडू नका. आपल्याकडे अन्न उष्ट पाडायला 100% मनाई आहे. कारण की कोविडने संपूर्ण दुनियेला भूक म्हणजे काय असतं ते दाखवून दिलेलं आहे. आजही जगामध्ये अब्जावधी लोक दुर्दैवी असे आहेत की त्यांना एक वेळचं जेवण मिळत नाही आणि आपल्या ताटामध्ये सोन्यासारखं अन्न असतं, पवित्र प्रसाद असतो आणि तो जर आपण फेकून देत असू तर हा त्या अन्नपूर्णा मातेचा अपमान आहे. ज्याने रक्ताचं पाणी करून ज्या शेतकऱ्यांनी ते अन्न पिकवलं तो त्यांचा अपमान आहे. ज्याने कष्टाने तो स्वयंपाक केला तो त्यांचा अपमान आहे. ज्याने कष्टाने तो वाढला तो त्यांचा अपमान आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. इथे ते केवळ पाळलं जात नाही, ते जगलं जातं. अगदी 100% ही सेवाच आहे, कारण हा व्यवसाय नाही आहे. अनेक ठिकाणी महाप्रसाद मोफत दिला जातो कारण की त्या मंदिर संस्थानांची आर्थिक स्थिती अतिशय बळकट असते. आपली आर्थिक परिस्थिती तितकी बळकट नाही, म्हणून आपण नाममात्र देणगी शुल्क आकारून हा महाप्रसाद देतो. परंतु त्यात देखील आपण क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. आपली सेवा पावली हे ज्यावेळेला आमच्या लक्षात येतं त्यावेळेला तो जो आनंद असतो तो शब्दबद्ध करणं शक्य नाही. अनुभवाबद्दल म्हणजे इथे काम करायचा जो आनंद आहे ना तो खूपच वेगळा आहे. म्हणजे इतर कामांपेक्षा जो महाप्रसाद बनवतो आपण इतक्या मनाने बनवतो की खूपच, म्हणजे त्या गोष्टीला शब्दच नाहीत माझ्याकडे. महाप्रसाद म्हणजे केवळ जेवण नाही, तो एक अनुभव आहे. श्रद्धेचा, सेवेचा, समर्पणाचा. इथे प्रत्येक घास एक प्रार्थना आहे, प्रत्येक ताट एक आशीर्वाद आहे आणि प्रत्येक तृप्त चेहरा हीच खरी पूजा आहे.